गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण जो व्हिडिओ बनवत आहोत तलाठी भरती जी डिसेंबर महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे आचारसंहिता संपल्यानंतर आणि त्यानंतर 3 ते 4 महिन्यानंतर तुमची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे। तर त्यामधील सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे आणि एकमेव विषय आहे त्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवता येतात, तर तो विषय आहे मराठी। मराठी व्याकरण मध्ये नेमकं 25 पैकी 25 प्रश्न कसे बरोबर आणायचे, तर या व्हिडिओमध्ये तेच तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ते सांगितलं जाणार आहे। कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा जे आपण करत नाही, स्किप करतोय, त्याकरिता आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, व्हिडिओला लाईक करा। आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करून ठेवायचं आहे। त्या अगोदर बघा, डब्ल्यू अकॅडमी मध्ये तलाठी भरतीकरिता सर्व विषयासहित बॅच अवेलेबल आहे। ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये। यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान मधील सर्व विषय अगदी बेसिकपासून आम्ही सुरू केलेले आहेत। ह्यामध्ये जे बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, म्हणजे आतापर्यंत जे वेगळ्या कंपनी मार्फत परीक्षा कंडक्ट करण्यात आलेल्या आहेत ते आपल्याकडे सगळ्या शिफ्टचे पेपर अवेलेबल आहेत, त्याचे अनालिसिस आपण घेणार आहोत। त्यानुसार तुमचं परीक्षाभिमुख तयारी सुद्धा करून घेतली जाणार आहे। महाराष्ट्रातील तज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत। टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स सुद्धा आपण तुम्हाला फ्रीमध्ये बॅचमध्ये देणार आहोत। तर ही जी बॅच आहे खूप कमी शुल्कामध्ये 500 रुपयामध्ये आपण देत आहोत। ओके, 500 रुपयामध्ये 3 मंथ्स व्हॅलिडिटी। जर तुम्हाला 6 मंथ करिता जर जॉईन करायचे असेल तर 1000 रुपयामध्ये, आणि जाहिरात आल्यानंतर याची फी 2 किंवा 3000 रुपये होणार आहे। मग आपल्याला कमी फी मध्ये लवकर बॅच जॉईन करायची, नाहीतर मग जास्त फी भरावी लागेल आणि वेळेवरती अभ्यास तुमचा होणार नाही। आतापासून सुरू करा। तर ही तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता 8010 45 77 60 हा नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचा आहे। तर चला, आपला जास्त वेळ न घेता आपण पाहणार आहोत तलाठी भरती 1700 पदांची जाहिरात आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये। ती जाहिरात डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे आचारसंहिता संपल्यानंतर, हे सुद्धा तुम्हाला सर्वांना माहिती झालं असेल। तर त्यापैकी मराठी विषयामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी म्हणजे 25 प्रश्न आहेत आणि 50 गुण, म्हणजे एक प्रश्न 2 गुणांकरिता विचारला जाणार आहे। तर महाराष्ट्रामधील जी काही स्पर्धक आहेत तुमचे, प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे जे अभ्यास थोडाफार करतात किंवा चांगला करतात तर त्यांना 25 पैकी 17-18 मार्क मिळतात। मग 17-18 मार्क म्हणले की आपले किती मार्क कमी होत आहेत, 7-8 प्रश्न कमी होत आहेत। मग त्यामध्येच आपल्याला म्हणजे 18 पासून 25 पर्यंत कसं जायचं आहे, तर यामध्ये काय काय करायचं आहे, तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत, फक्त विद्यार्थी मराठी व्याकरणच करतात। ओके, आणि थोडंफार शब्दसंग्रह जे मोराळंबे सरांच्या बुकमध्ये आहे तेवढा ते करतात। मग बाकी जे मी टॉपिक सांगणार आहे, लेखक त्यांची प्रसिद्ध पुस्तके असतील, त्यासोबतच त्यांनी कादंबऱ्या, त्यांना मिळालेले पुरस्कार राष्ट्रीय प्रादेशिक लेवलचे, त्यांची टोपणनावे, उतारा प्रत्येक परीक्षेमध्ये 5 प्रश्न असतात। जर 25 प्रश्नाचा जर पेपर असेल मराठीचा तर 5 प्रश्न हे उतार्यावरती असतात। त्यानंतर उतारा कसा सॉल्व्ह करायचा आहे, आता 5 प्रश्न आहेत, 5 पैकी 4 सर्वांनाच येतात। ओके, 3-4, कारण उतारा वाचला की त्यावरचेच प्रश्न तुम्हाला तिथं बघून सॉल्व्ह करायचे असतात। परंतु ज्यामध्ये वेगवेगळे मध्यवर्ती संकल्पना दिलेली असते, विचारलेला असतो प्रश्न एक, तो आपल्याला कसा सॉल्व्ह करायचा आहे, किंवा एक डिसिजन मेकिंगचा असतो, नेमकं तुमचं मत विचारलेलं असतं, तर तो एक प्रश्न म्हणजे 5 पैकी 3 सोपे आहेत आणि 2 अवघड आहेत। मग हे 2 प्रश्न सुद्धा आपल्याला आले पाहिजे, त्याचा आपण सराव करून घेणार आहोत तुमच्याकडून। म्हणजे नुसतं मराठी व्याकरण जे काही 25-30 टॉपिक आहेत तेवढेच शिकवले जाणार नाहीत, त्यासोबत सुद्धा म्हणजे सरळ शिवायचा जो पॅटर्न आहे त्याला निगडीत सगळे काही टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, आणि हे परीक्षेच्या अगोदर घेतले जाणार आहेत। आणि स्वतः म्हणजे जे शिक्षक या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहेत प्रत्येक विषयामध्ये, जसं आता मी तुम्हाला मराठीत सांगत आहे, तर मराठीचे मी एक्झाम किंवा पेपर जर दिल्यानंतर त्या ठिकाणी मार्क मिळतात, तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी 25 पैकी 25 मार्क मिळवण्यासाठी आम्ही योग्य ते मार्गदर्शन करणार आहोत। तर आपण नेमकं आता मी सांगितल्याप्रमाणे संधी असेल, प्रयोग असेल, शब्दसिद्धी, शब्दशक्ती, बऱ्याच क्लासमध्ये शब्दशक्ती असतील, अलंकार, वृत्त पण आपण घेतोय। बघा, आता टीईटी करिता 23 नोव्हेंबरला एक्झाम आहे, मागच्या 10 नोव्हेंबर
2024च्या एक्झाम मध्ये वृत्तावरती 2 प्रश्न होते. तर हे पण टॉपिक जो अवघड आहे तो स्किप करत नाहीत, तो सुद्धा या ठिकाणी घेतला जातो. आणि प्रत्येक टॉपिकवरचे म्हणजे आता प्रयोग असेल किंवा संधी असेल, वर्णमाला असेल, याच्यावरचे 3-3 लेक्चर क्लासमध्ये जोपर्यंत विद्यार्थ्यांचे कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत, जोपर्यंत समजत नाही त्यांना, तोपर्यंत आपण त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. जास्त लेक्चर घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न असतो. म्हणजे सोमवार ते शुक्रवार लेक्चर आणि शनिवारला आपण त्याच्यावरचे टॉपिक वाईज MCQ आणि PYQ सॉल्व्ह करून घेत असतो. तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर मराठीला जास्तीत जास्त म्हणजे फक्त 1 तास द्यायचा आहे. दिवसातला 1 तास द्या. त्यामध्ये 30 मिनिटाला तुम्हाला फक्त मराठी व्याकरण करायचं आहे आणि उरलेले 30 मिनिटं मी जे सांगितलेलं आहे, आता शब्दसंग्रहाकरिता के सागर पब्लिकेशनचं बुक रेफर करायचं आहे. त्यामधले जशाच तसे प्रश्न येतात. जसं मी आता इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे, पालांसुरीचं बॅक साईड म्हणजे होक्याबचे क्वेश्चन येतात, त्याप्रमाणेच कोणतीही एक्झाम असो, के सागरच्या बुक मधला मोराळे सरांच्या बुक मध्ये 2 फ्री मध्ये येत आहेत. ओके, ते न वाचता त्याच्यामध्ये खूप सारं दिलेलं आहे, ते मग लक्षात राहत नाही आपल्या. तर व्याकरणाकरिता कोणतंही बुक तुम्ही रेफर करा, परंतु शब्दसंग्रहाकरिता आणि जे पुढचे टॉपिक सांगितलेले आहेत तुम्हाला, त्यांचं मग मराठी वर्ष असतील, मराठी दिवस असतील, ते सगळं म्हणजे जे काही परीक्षेमध्ये सरळ विचारलं जातं ते इन्क्लूड आहे. तर ते पुस्तक नक्की तुम्ही घ्या. आपल्या काय पब्लिकेशनचा नाही, मार्केटिंगचा हा विषयाने तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी सांगतोय. ओके, तर हे पूर्ण होतं. परत आता जे विद्यार्थी मागच्या वेळेस एक्झाम दिलेली आहे परंतु त्यांचे म्हणजे चांगले मार्क मिळाले नाही, तर अंतिम निवड यादीमध्ये त्यांचं नाव येऊ शकलं नाही, किंवा जे आता नुकतेच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे, त्यांना वाटत आहे ग्राम महसूल अधिकारी बनायचंय किंवा त्यांचं टार्गेट आहे, जागा सुद्धा येत आहे त्यांच्या करिता, तर आपण स्पेशल मेंटरशिप बॅच सुरू केलेली आहे. जसे आतापर्यंत वेगवेगळ्या बॅचेस आपण घेतलेल्या आहेत, त्यामधनं पण 100% रिझल्ट या ठिकाणी दिलेला आहे. तर याच्यामध्ये सुद्धा मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञानमध्ये सर्व 5 ते 6 विषय या ठिकाणी चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या शिक्षकांमार्फत तुम्हाला शिकवले जाणार आहेत. तर यामध्ये काय असणार आहे, पर्सनल गायडन्स, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आणि सर्वात महत्वाचं ई-बुक मध्ये न देता तुम्हाला मेंटरशिप मध्ये 3 ते 3.5 हजार रुपयाच्या नोट्स ह्या घरपोच सर्व विषयाच्या आपण देणार आहोत. त्यासोबतच जो प्रश्नपत्रिका संच आहे 5000चा जीकेचा, आतापर्यंत झालेले प्रश्न आणि संभाव्य MCQ ते सुद्धा तुम्हाला या नोट्स मध्ये दिले जाणार आहेत. तर 8-10 दिवसामध्ये तुमच्या घरपोच येणार आहेत. कोणाला, हे मेंटरशिप बॅच मध्ये. मेंटरशिप मध्ये तुम्हाला दर 8 दिवसानंतर झूम मीटिंग, तुमचं पेपर घेतले जाणार आहेत. पेपरनुसार विश्लेषण त्याचं सुद्धा घेतलं जाईल आणि योग्य ते मार्गदर्शनाखाली तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे 200 पैकी 180 प्लस आपलं जे टार्गेट आहे ते कंप्लीट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे. तर नंबर दिलेला आहे आपल्याला 8010457760 या नंबरचा कॉल करायचा आहे आणि बॅचला जॉईन व्हायचा आहे. आता ऑफर आहे सांगितल्याप्रमाणे 500 रुपयामध्ये 3 महिने आणि 1000 रुपयामध्ये 6 मंथ करिता. त्यानंतर जाहिरात आल्यानंतर फी वाढणार आहे. तर योग्य ते मार्गदर्शन घ्या. अभ्यासाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवात करा. सांगितल्याप्रमाणे बेसिकपासून बेसिकचे जे स्टेट बोर्डचे बुक आहेत ते रेफर करा. तुम्हाला नक्कीच या ठिकाणी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. ओके, मी या ठिकाणी थांबतोय. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. थँक्यू.